नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील खरंच खूप छान आहे. खूप छान ट्विस्ट आला आहे आता मालिकेमध्ये. आता सायली आई होणार आहे, तर अर्जुन मात्र अजूनही घाबरतो एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी. तर दुसरीकडे आता सचिन, अस्मिता आणि चैतन्याच्या नात्यावर संशय घेतल्यामुळे आता सुभेदारांनी मात्र त्याची चांगलीच हकालपट्टी केली आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. सायली आता अस्मिताच्या बाळाला अर्जुन जवळ ठेवून त्याच्यासाठी दुधाची बाटली आणायला किचनमध्ये गेलेली असते आणि आता अर्जुननेही सायलीला सांगितल्याप्रमाणे त्याला आता बेडवर ठेवलेलं असतं आणि तो उशी घेण्यासाठी जातो. तेवढ्यातच सायली येते आणि पाहते तर काय, बाळ आता एका कुशीवर होऊन बेडच्या खाली पडणारच असतं. तेवढ्यात आता सायली येऊन बाळाला उचलून घेते आणि अर्जुनला ओरडतेच, अहो काय हे, काय सांगितलं होतं मी, बाळाला असं बेडच्या बाजूला कोणी ठेवतं का? अहो त्याला बेडच्या मध्यभागी ठेवायचं असतं ना, आणि सांगितलं होतं ना दोन्ही बाजूंनी उशा लावा म्हणून, तरी देखील तुम्ही त्याला असं बेडच्या कडेला ठेवलत का? त्यावर अर्जुन सांगतो की मी तुला सांगत होतो ना की ही एवढी मोठी जबाबदारी मला नाही जमणार म्हणून, मी उशी घेण्यासाठीच इकडे आलो होतो. त्यावर आता सायली त्याला समजावते, बोलते की इकडे या बरं, बसा इथे. आणि आता अर्जुन तिथे बेडवर येऊन बसतो. त्यानंतर सायली आता बाळाला अर्जुनकडे देते, त्याच्या मांडीवर देते आणि त्याला सांगते की बाळाला असं खेळवायचं असतं म्हणून. अर्जुन इथे खूप पॅनिक झालेला दाखवलाय आणि तो सायलीला बोलतो की बाळाला जर काही झालं असतं आता, तर मी अस्मिताईला काय सांगितलं असतं बरं? अगं ही एवढी मोठी जबाबदारी ना मला नाही जमत आहे. पण आता सायली अगदी प्रेमाने अर्जुनला समजावते की लहान बाळांना कसं खेळवायचं असतं ते. आणि अर्जुन जेव्हा बाळासोबत खेळत असतो तेव्हा सायली आता मनातल्या मनातच विचार करत असते की बरं झालं मी यांच्या मनातली भीती दूर केली, ते आता कसे मस्त बाळासोबत खेळतायत बरं. आणि तेवढ्यातच आता सायलीला कल्पना आवाज देते. आता सायली लगेच खाली जायला निघते. त्यावर अर्जुन बोलतो की बाळाला पण घेऊन जा. त्यावर सायली बोलते की हो मी त्याला घेऊन जाते आणि सायली आता बाळाला देखील खाली घेऊन देते. तर इकडे किचनमध्ये आता विमल आणि कल्पना दाखवल्या आहेत. तर विमलच्या हातामध्ये शिऱ्याची प्लेट असते. तर कल्पना विचारते, काय ग आज आंब्याचा शिरा बनवलायस, खूप छान सुगंध येतोय. त्यावर विमल सांगते की मी नाही, सायलीताईंनी बनवलाय पूर्ण आजीसाठी. त्यावर आता विमल कल्पनाला थोडासा टेस्ट करायला देते आणि टेस्ट पाहून आता कल्पना देखील खूप तारीफ करत असते शिऱ्याची. आणि तेवढ्यातच प्रतापही तिथे येतो आणि प्रताप बोलतो की विमल अगं काय बनवलंयस, मलाही दे, कल्पना अगदी आवडीने खाते बघ बरं. त्यावर आता कल्पना सांगते की अहो सायलीने पूर्णाईंसाठी आंब्याचा शिरा बनवलाय. आणि आता प्रताप देखील चव घेऊन पाहतो. अगदी प्रतिमाच्या हातची जशी चव असते सेम चवीचा शिरा झालेला असतो. त्यावर आता प्रताप देखील शिऱ्याची तारीफ करतो. तेवढ्यात आता सायली देखील तिथे आलेली असते आणि सायली बोलते की खास पूर्ण आजींसाठी केलाय मी. नाही, एरवी मी असा शिरा करत नाही, पण ही रेसिपी मला प्रतिमा आत्यांनी शिकवली आहे. त्यावर आता प्रताप बोलतो की ते सगळं खाल्ल्यानंतरच लक्षात आलं की हे तुला प्रतिमानेच शिकवलं असणार आहे. त्यावर सायली बोलते की अश्विन भाऊजी बोलले की पूर्ण आजीची शुगर आता कंट्रोलमध्ये आहे, म्हणून मग मी हा बेत केला. आणि ती विमलला सांगते की विमलताई तो शिरा एका बशीमध्ये काढा आणि त्याच्यावर ना 4 आंब्याच्या चिरलेल्या फोडी पण ठेवा. आता खरं तर प्रताप आणि कल्पना एकमेकांकडे पाहतात आणि विचार करत असतात की सायलीला कसं माहीत बरं की लहानपणी तन्वी पण हे असंच करायची. त्यावर कल्पना सायलीला बोलते, अगं हे तुला कसं माहीत? नाही, लहानपणी तन्वी पण मी जेव्हा शिरा बनवायचे ना तेव्हा असंच करायची. आंब्याच्या फोडी चिरून त्या शिऱ्यावर ठेवायची आणि पूर्णाईंकडे घेऊन जायची स्वतःच्या हाताने. त्याच्यावर आता खरं तर सायलीलाही कळत नाही की तिने मेन म्हणजे तिला माहीतच नसतं की पूर्ण आजीला असा काही शिरा आवडतो म्हणून. आणि हे माहीत नसताना तिने एवढा मोठा बेत कसा काय केला आणि तिने हा शिरा असा वाढण्यासाठी कसं सांगितलं बरं? खरं तर तीही विचार करत असते. आता ती बोलते की मला ह्यांनी, आता कल्पनाला असं वाटतं की तिला हे सगळं काही अर्जुननेच सांगितलंय की काय. त्यावर कल्पना आणि प्रताप बोलतात की हे तुला नक्की अर्जुननेच सांगितलं असणार, आलं आमच्या लक्षात. आता खरं तर सायली तर
बाळाला कल्पनाकडे देते आणि पूर्णाजीसाठी तो शिरा घेऊन जाते. आता पूर्णा आजी तिच्या आवडीचा शिरा तन्वीच्या हातून खाणार आहे म्हटल्यानंतर ती किती खुश होईल. आता हेच बोलणं प्रताप आणि कल्पनाचं सुरू असतं आणि तेच पाहण्यासाठी ते विमलला सांगतात की बाळाला अस्मिताकडे सोड आणि ते दोघेही आता पूर्णा आजीच्या खोलीकडे जातात. आता विमलही अस्मिताकडे निघालेलीच असते. तेवढ्यातच चैतन्य येतो. आता चैतन्य आल्यावर विमल त्याला सांगते की अर्जुन दादा ना त्यांच्या खोलीत आहेत. त्यावर चैतन्य सांगतो की मी अर्जुनकडे नाही आलोय, माझं काम तर अस्मिताईकडे आहे. आणि मी तर बाळाला भेटायला आलोय, खरं तर बाळाशी खेळायला आलोय. बाळाचा मगाशी मला फोन आला होता की चैतू मामा लवकर ये, आपल्याला खेळायचंय म्हणून. आणि आता चैतन्य बाळाला घेऊन अस्मिताच्या खोलीकडे जातो. तर इकडे सायली देखील आता पूर्णा आजीसाठी शिरा घेऊन आलेली दाखवली आहे आणि पूर्णा आजी सायलीने बनवलेला शिरा खातीये आणि बोलते की अगदी तुझ्या आईच्या हातची चव आली आहे बघ. त्यावर आता सायली थोडीशी गोंधळते आणि विचारते आईच्या हातची. त्यावर पूर्णा आजी बोलते की अगं प्रतिमाच्या हातची, सेम तसाच झालाय बघ शिरा. आणि लहानपणी देखील तू हे असंच आंब्याच्या फोडी चिरून आणायचीस त्यावर टाकून. त्यावर सायली बोलते की तुला आवडतं ना असं, म्हणून खास तुझ्यासाठी बनवलाय आणि तुझ्यासाठी असं घेऊन आली आहे. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की हो, आणि लहानपणी सुद्धा जेव्हा जेव्हा कधी घरामध्ये काही गोड बनेल ना, तू सगळ्यात आधी सगळ्यांच्या नकळत माझ्याकडे आणून द्यायचीस बघ. हे आपलं टॉप सिक्रेट होतं हा तेव्हाचं. तर कल्पना आणि प्रताप आता दोघींच्याही गप्पा ऐकत असतात. तर पूर्णा आजी मात्र आता सायलीला तो शिरा आवडल्यामुळे बोलते की तुला आता काय गिफ्ट हवंय सांग बरं. त्यावर सायली बोलते की मला काहीही गिफ्ट नकोय, तुला काय काय खावं प्यावंसं वाटतंय ना ते सगळं काही मला सांग. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की अगं हो, पण हे सगळं काही आहे ते माझ्या नातवंडांसाठीच आहे की नाही, हे फक्त निमित्त आहे ग. तू अगदी बेझिझकपणे माग की तुला काय हवंय बरं माझ्याकडनं. आता सायली खरं तर पूर्णा आजीकडे तिची साडी मागते. आता सायली बोलते की पूर्णा आजी मला तुझी साडी देशील का. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की साडी, अगं तू काय करणार आहेस बरं साडीचं, लहानपणी पण अशीच माझ्याकडनं साडी मागायचीस आणि साडी नेसून घरभर मिरवायचीस. त्यावर सायली लगेच बोलते की मी ती तुझी साडी घालून घरभर मिरवणार आहे, त्यामध्ये तुझ्या मायेचा प्रेमाचा ओलावा असणार आहे, तुझा आशीर्वाद समजून घालीन मी साडी. आता सायली इथे एकदम भारावून गेलेली असते. त्यावर पूर्णा आजी तिला बोलते की मी तुला जुनी नाही, एक नवी साडी घेऊन देते. त्यावर आता सायली बोलते की नाही मला तुझी जुनीच साडी हवी आहे. त्यावर आता पूर्णा आजी सायलीला सांगते की जा तिथे कपाट आहे, कपाटामधनं तुला जी साडी आवडेल ती घे. आता सायली जराशी भानावर येते आणि विचारते साडी, ती खरंच सायली खरंच इथे गोंधळलेली दाखवली आहे. तर पूर्णा आजी बोलते की अगं तूच तर बोललीस ना तुला माझी जुनी साडी हवी आहे, जा मग कपाटातनं घे बरं. आता सायली खरं तर विचार करत असते की मला नक्की काय झालंय, तन्वीसारखं वागता वागता मी ही अशी अचानक कशी वागते, तन्वी कसं वागायची हे मला कसं कळतं बरं. आणि सायली आता पूर्णा आजीच्या कपाटातनं एक पिंक कलरची छान अशी साडी स्वतःसाठी निवडून आणते आणि बोलते की ही साडी घेतली तर चालेल ना. त्यावर पूर्णा आजी तिला बोलते की अगदी चालेल, अगं या साडीमध्ये तुला फक्त तुझ्या आजीचा नाही तर आजोबांचा देखील आशीर्वाद मिळणार आहे. ही साडी तुझ्या आजोबांनी मला दिवाळीला गिफ्ट केली होती बघ, आणि तेव्हा ते असंही म्हणाले होते की ही साडी तू आपल्या नातीला दे म्हणून. आणि मी तेव्हा खरंच खूप हसले होते त्यांना की किती पुढचा विचार करताय म्हणून. आणि मी असंही म्हणाले होते की तेव्हा आवडीनिवडी बदललेल्या असतील, फॅशन बदललेली असेल. त्यावर ते म्हणाले होते कितीही आवडीनिवडी आणि फॅशन बदलली ना तरी आपल्या नातीला ही साडी आवडेलच आणि ती हक्काने तुझ्याकडनं ही साडी मागून घेईल की नाही बघ. त्यावर आता सायली देखील पूर्णा आजीला बोलते की मी तुझी ही साडी अगदी आवडीने नेसेल. तर प्रताप आणि कल्पना हे सगळं काही दरवाज्यातनं पाहत असतात. आता प्रताप कल्पनाला बोलतो की कल्पना, सायली नाटक करते हे आपल्याला माहीत आहे, पण तरी देखील किती छानपणे ती पूर्णाईची काळजी घेते.
त्यावर कल्पना देखील बोलते की हो ना, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना, त्या अर्जुनने सायलीला शिकवल्या असणार आहेत, म्हणूनच इतक्या छानपणे ती सगळं काही मॅनेज करून घेते. पण आता ह्यांना कुठे माहिती आहे की अर्जुनने तर सायलीला काहीही शिकवलेलं नाहीये. हे सगळं काही सायलीला जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवून ती करतीये. तर इकडे चैतन्य देखील आता अस्मिताला भेटायला तिच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि तो अस्मिताला समजावत असतो की हेच तर आपल्याला करायचंय. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींकडे, निगेटिव्ह माणसांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये, आनंदी राहायचंय वगैरे. आणि असं समजावता समजावताच चैतन्य आता तिला खांद्यावर थोडंसं हाताने थोपटवतो आणि तेवढ्यातच आता सचिन दार उघडून रूममध्ये येतो आणि त्या दोघांना समोर पाहतो. नाही, आता मात्र हा इथे ड्रामा क्रिएट करतो आणि बोलतो की तुमच्या दोघांचं चालू देत, मी नंतर येतो. नाही, खरं तर माझ्याच लक्षात यायला हवं होतं की दार बंद आहे म्हणजे मी बाहेरच वाट पाहायला हवी आहे, म्हणून तुमचं जे काही चाललंय ना ते चालू द्यात. आता त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर अस्मिता आणि चैतन्य जरासे गोंधळतातच. त्यावर आता चैतन्य बोलतो की हे बघ, मी निघतच होतो, मी इथे फक्त बाळासोबत खेळायला आलेलो होतो. त्यावर आता हा सचिन मात्र आता एकदम घाणेरडे आरोप करतो त्यांच्यावर आणि त्याला बोलतो की अरे मला माहित आहे ना, माझ्या बेडरूममध्ये आजकाल माझ्यापेक्षा जास्त तूच तर असतोस, त्यात काय नवीन आहे बरं. नाही, आणि माझ्याही इतक्या दिवसामध्ये लक्षात यायलाच हवं होतं हे. अस्मिता माझ्याकडे जे काही दुर्लक्ष वगैरे करते ते सगळं कशामुळे होतंय काय वगैरे. आता खरं तर इथे चैतन्य सचिनला समजवायचा प्रयत्न करत असतो की हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तू समजतोस ना असं काहीही नाहीये, मी फक्त इथे बाळासोबत खेळायला आणि अस्मिताईशी बोलायला आलो होतो. त्यावर आता अस्मिता देखील त्याला बोलते की तुझं डोकं बिकं ठिकाणावर आहे की नाही. अरे जसा अश्विन आणि अर्जुन आहे ना, तसाच चैतन्य आहे माझ्यासाठी. माझा मानलेला भाऊ आहे तो, त्याला मी लहानपणापासून ओळखतीये. पण हा सचिन मात्र याच्या डोक्यामध्ये फक्त घाणच भरली आहे. तर आणि हा तिला बोलतो की तेच तर, अगं तेच तर असतं तुमच्यासारख्या बायकांचं. नाही म्हणजे मानलेला भाऊ आहे असं म्हणायचं आणि मग वाटेल ते करायचं. नाही, तुमचं नातंच खूप डाऊटफुल आहे हे असं मानलेल्या भावा बहिणीचं. आता मात्र त्याच्या तोंडून एवढं काही ऐकल्यानंतर ना, खरं तर अस्मिता दुखावली गेलेली असते आणि तिला खरं तर खूप वाईटही वाटत असतं. पण शॉक देखील झालेली असते की सचिन तिच्याबद्दल असे काही घाणेरडे विचार करू शकतो म्हणून. आणि चैतन्य देखील जाम चिडलेला असतो त्याच्यावर. आता खरं तर चैतन्य अस्मिताला इथे सॉरी बोलतो, पण अस्मिता बोलते की नाही, तू एकदम बरोबर सांगतोयस, हे जे काही घाणेरडे विचार आहेत ना याचे, ते जागच्या जागी ठेचले पाहिजेत. आणि अस्मिता आता तावातावाने सचिनला आवाज देत त्याच्या मागोमाग खोलीच्या बाहेर येते. तर चैतन्य देखील तिला समजावत असतो की अगं जाऊ देत, सोड. पण आता अस्मिता मात्र कोणाचंही काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. ती आता सचिनला आवाज देत हॉलमध्ये येते सचिनच्या मागोमाग. तर हॉलमध्ये आधीपासूनच सायली, अर्जुन, प्रताप आणि कल्पना, विमल हजर असतात. आणि हॉलमध्ये येताच आता ही अस्मिता खूप चिडलेली असते आणि बोलते की सचिन थांब, तुझं ना कसं झालंय माहितीये का, कावीळ झालेल्या माणसासारखं झालंय. कावीळ झालेल्या माणसाला कसं सगळं जग फक्त पिवळं दिसत असतं, तसं तुझं झालंय. तू असा घाणेरडा आहेस ना, म्हणून तुला सगळं जग देखील तुझ्यासारखंच घाणेरडं दिसायला लागलंय. आता खरं तर ह्यांचं काय बोलणं चाललंय हे मात्र घरात कल्पना, प्रताप आणि सायली अर्जुनला मात्र काही समजेना नक्की काय झालंय आणि ही एवढी का हायपर झालीये. त्यावर प्रताप विचारतो की एक मिनिट, नक्की काय झालंय अस्मिता, तू एवढी का चिडली आहेस. त्यावर आता अस्मिता काही न बोलता सचिनच मात्र मध्ये तोंड घालतो आणि बोलतो की तुमच्या या लाडक्या मुलीला विचारा ना, काय थेर चालू आहे तिची. आता हा सरळ सरळ सगळ्यांसमोर अस्मिता आणि चैतन्याच्या नात्यावर संशय घेत असतो आणि हे ऐकून मात्र सगळेजण खूप जास्त शॉक होऊन जातात. तर अस्मिता मात्र त्याला बोलते की तोंड सांभाळून बोलायचं,
अरे, चैतन्याचं आणि माझं बहीण भावाचं पवित्र नातं आहे, पण तुला काय कळणार रे त्या पवित्र नात्याबद्दल वगैरे. पण हा सचिन मात्र आता काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नाहीये. नाही, त्याला वाटतं की त्याने जसं बाहेर अफेअर करत फिरतोय तो, तसंच अस्मिताही आता त्याच्या नाकाखाली दुसऱ्यांसोबत अफेअर करते की काय. आणि वर तो तिला बोलतो की का तुझं आणि चैतन्याचं लफडं बाहेर आलं म्हणून असं बोलतेस का? अगं, तो वयाने लहान आहे तुझ्यापेक्षा, याची तरी जाणीव ठेव. आता मात्र अस्मिताच्या संयमाचा बांध सुटतो आणि ती खाडकन सचिनच्या कानाखाली लगावूनच देते. आता सगळेजण इथे शॉक होतात, पण सचिन मात्र जास्त चवताळलाय आता त्याच्या कानाखाली दिल्यामुळे. आणि वर तिला बोलतो की नवरा आहे मी तुझा, याचं तरी भान ठेव, माझ्यावर हात उगारलास तू. त्यावर आता सायलीमध्ये बोलते आणि बोलते की याचं भान तुम्ही ठेवलं का सचिन भाऊजी, की तुम्ही त्यांचा नवरा आहात ते. अस्मिता खूप चिडलेली असते इथे आणि बोलते की अरे, तुला आम्ही इथे आमच्या घरामध्ये राहून दिलं ना, यातच तू उपकार मानायला हवेत. आता चैतन्य देखील खूप चिडलेला असतो आणि सचिनला बोलतो की हे बघ सचिन, माझं आणि अस्मिताईचं नातं ना खूप पवित्र आहे. अरे ताई बोलतो मी तुला, तुला या नात्याचा अर्थ तरी कळतो का? पण सचिनच्या डोक्यामध्ये तर फक्त घाणच भरली आहे. आणि वर तो बोलतो की अरे ताई बोलल्याने काय होतंय रे, तुमचं काय नातं आहे हे काय मला माहित नाही का? आता अस्मिता देखील खूप जास्त चिडलेली असते सचिनवर आणि बोलते की तुझं जे साक्षी सोबतचं अफेअर आहे ना, ते अजूनही सुरूच आहे हे माहित आहे मला. आणि तुझं ते अफेअर झाकण्यासाठी ना, तू हे असे घाणेरडे आरोप करतोयस माझ्यावर, हे देखील चांगलंच कळतंय मला. आता सचिन मात्र लगेच अस्मितावर हात उगारायला लागतो. तेवढ्यातच अर्जुन मध्ये येऊन त्याचा हात पकडतो आणि सचिन इतका खाली गेलेला असतो की बोलतो की ते बाळ तरी माझं आहे की नाही माहित नाही. आता मात्र सगळेच खूप जास्त चिडलेत सचिनवर. सायली तर खूप जास्त भडकली आहे आणि सचिनला खूप बोलते आता ती, हे पहा सचिन भाऊजी, ही तुमची शेवटची संधी होती. परत जर तुम्ही अस्मिताताईंवर हात उगारलात ना, तर याद राखा. अर्जुन देखील आता त्याला बोलतो की तुझा एक हात उपटून ना दुसऱ्या हातात देईन मी, याद राख. आता मात्र तरी देखील हा सचिन मात्र निर्लज्जासारखा अजूनही तसंच बोलतोय. तर कल्पना सचिनला बोलते की सचिन, तुझं हे जे काही साक्षीसोबतचं अफेअर आहे ना, ते बाहेर आलं ना, म्हणून आता तू अस्मितावर असले घाणेरडे आरोप करतोयस, हे समजतंय आम्हाला. आता अर्जुन देखील सचिनला धमकी देतो इथे. तर सायली देखील त्याला बोलते की कमीत कमी त्या तुमच्या बाळाच्या आई आहेत, एवढ्या गोष्ट तरी लक्षात ठेवा, तरी देखील तुम्ही त्यांच्याशी असं वागताय. पण हा सचिन मात्र इतक्या जास्त खाली गेलाय की वर बोलतो की आता तुमच्या मुलीचं लफडं समोर आलं म्हणून तुम्ही सगळेजण आता तिला सपोर्ट करताय, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे तर तिच्या लफड्याला. आणि बाळाचं काय बोलताय, ते बाळ पण माझं आहे की नाही माहित नाही. आता मात्र त्याच्या तोंडून हे असं काही ऐकल्यानंतर अस्मिता जाम चिडते आणि ती परत एकदा येऊन सचिनचं मुस्काड फोडते. नाही, बरोबरच आहे, हा सचिन इतका घाणेरडा आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये इतकी घाण भरली आहे की आता तो स्वतःचे अफेअर्स वगैरे लपवण्यासाठी आता अस्मितावर काहीही आरोप करायला मागे पुढे पाहत नाहीये. नाही, खरं तर त्याला आता इथे अस्मिताला सोडून महिपतच्या त्या गँगमध्ये सामील व्हायचंच आहे आणि म्हणूनच त्याचे हे सगळे काही नाटक चाललंय हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय. अस्मिता आता खूप चिडलेली असते आणि त्याला बोलते की आम्ही तुला आमच्या घरामध्ये राहून दिलंय ना, यातच तू उपकार मानायचेस, पण तुझी लायकीच नाहीये माझ्या आयुष्यामध्ये देखील राहायची. आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालता हो, नाहीतर ना त्या प्रियाला जसं लाथाबुक्क्या घालून या घराच्या बाहेर काढलंय ना, तसं आम्हाला तुला या घरातून हकलवून द्यावं लागेल. आणि हो, मी लगेच डायव्होर्स फाईल करणार आहे आणि डायव्होर्सचे पेपर्स पाठवते मी, लगेच त्याच्यावर सह्या करून मला रिटर्न करायचे म्हणून. आता ती असं बोलल्यानंतर सायली लगेच बोलते, अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही अस्मिताताई. त्यावर अर्जुन देखील बोलतो की अस्मिताई, मी तुला हे खूप आधीच बोलत होतो, खूप आधीच तू हे करायला हवं होतंस. त्यावर आता अस्मिता बोलते की हो, पण उशिरा का होईना आता मला शहाणपण आलंय आणि आता मी ह्याला डायव्होर्स देणार आहे. तर प्रताप लगेच बोलतो की ऐकलं नाही का तू काही, निघ, चालता हो बरं या घरातनं. तर अर्जुन त्याला धमकावतो की
तर डायव्होर्स तर तुझा होणारच आहे, पण अस्मिताई आणि चैतन्याच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावलं नाही ना, तर मी पण ॲडव्होकेट अर्जुन नाहीये. आता तरीही हा सचिन तिथेच उभा आहे. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते की तुला काय आता प्रियासारखं लाथाबुक्क्या घालून घरातून का काढायचंय की काय? त्यावर अस्मिताला सपोर्ट करत कल्पना बोलते की सचिन, अशी वेळ येऊ देऊ नकोस, पटकन निघ. त्यावर आता प्रताप देखील बोलतो, तुझे जे काही कपडे वगैरे काही राहिलं असेल ना, तुझं सामान आम्ही नंतर पाठवून देऊ, निघ आता इथून. पण हा सचिन देखील जाताना आता यांना धमकी देऊन देतो आणि अर्जुनला बोलतो की काय स्वतःला जास्त हुशार समजतोस का? तुमच्या या घराची कशी वाट लागणार आहे ना, ते मी पाहतो. या अपमानाचा बदला तर मी घेणारच आहे. तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. नाही, आता याला एवढा माज आणि गुरमी फक्त आणि फक्त आता त्या साक्षीमुळे आणि महिपतमुळेच आली आहे आणि याचं डोकंही आता एकदम अट्टल गुन्हेगारासारखं चालायला लागलंय. तर आता सचिन तिथून निघून गेल्यानंतर खरं तर सगळ्यांनाच खूप मनस्ताप झालेला असतो आणि त्यातल्या त्यात अस्मिताला जरा जास्तच. त्यावर अस्मिता बोलते की त्याला जर असंच वागायचं होतं, दुसऱ्या मुलींसोबतच राहायचं होतं, तर त्याने आमच्या बाळाला या जगात येऊच का दिलं? त्यावर खरं तर सायली म्हणजे सगळेच जण आता खरं तर इथे अस्मिताला आता धीर देत असतात आणि समजावत असतात. जाऊ द्यात ना अस्मिताताई, अहो त्यांना तुम्हाला सोडून जायचंच होतं. फक्त तुम्हाला दोष देऊन तुम्ही चुकीचे आहात असं ठरवून त्यांना या घरातनं तुमच्या आयुष्यातनं निघून जायचं होतं. त्यावर चैतन्य देखील बोलतो की नाही, अरे मला खरंच कळालं नाही की ह्या सगळ्या गोष्टींचा हे असा चुकीचा अर्थ काढेल म्हणून. मला हे खरं तर आधीच कळायला हवं होतं. त्यावर आता प्रताप त्याला बोलतो, अरे जाऊ देत रे, तो माणूस न बहीण भावाच्याच काय, कुठल्याही नातं समजून घेण्याच्या लायकीचाच नाहीये तो. त्याचं काय एवढं मनावर घेतोस, सोड. त्यावर अस्मिता देखील चैतन्याला बोलते, चैतन्य, अरे आपलं नातं किती पवित्र आहे हे आपल्याला माहिती आहे. त्या पवित्र नात्याला कुठलंही नाव देण्याची गरज नाहीये. बहीण भावाच्या नात्यापेक्षा देखील जास्त पवित्र आहे असं आपलं नातं, आणि तू त्याचं काय मनावर घेतोस? तर सायली आता अर्जुनला बोलते की अहो, तुम्ही ते डायव्होर्सचे पेपर्स आहेत ना, लवकर तयार करा आणि लवकर पाठवून द्या त्यांना सह्या करण्यासाठी. हे जितक्या लवकरात लवकर तो माणूस आपल्या घरातून जाईन ना, तेवढं चांगलं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की पेपर्स तर रेडीच आहेत, फक्त आता केस फाईल करायची आहे. मी लवकरात लवकर केस फाईल करतो आणि की लवकर ही प्रोसेस कशी बंद होईल ना ते पाहतो. त्यावर सायली बोलते की तो माणूस जेवढ्या लवकर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाईन ना, आपल्यासाठी तेच चांगलं आहे. तर कल्पना बोलते की सायली, तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि खरं तर आता इतका वेळ तिथे पूर्ण आजी नसते, पण पूर्ण आजी आता तेवढ्यात तिथे येते आणि कल्पनाच्या तोंडून सायलीला सायली म्हणलेलं ऐकते. आणि ती आता कल्पनावर चिडतेस आणि बोलते की काय काय म्हणालीस तू तन्वीला सायली का म्हणालीस बरं? अरे मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की ही तन्वी आहे, सायली नाही आहे. एकच गोष्ट किती वेळा सांगायला लावता बरं तुम्ही मला? तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना की मला एकच गोष्ट 1000 वेळा सांगायला आवडत नाही म्हणून. तरी देखील तुम्ही तुमचं हे काय चाललंय बरं? तुम्ही काय मला वेड्यात काढताय का? आता खरं तर पूर्णाजी ते भडकलेलीच असते, पण सायली मात्र सगळं सावरून घेते. सायली आता पूर्णाजीला मिठी मारते आणि बोलते की पूर्णाजी, अगं मामी तर चुकून म्हणाली, ती काही मला नव्हती सायली म्हणत. अगं ती सायली बद्दल बोलत होती ना माझ्याशी, तेव्हा ती असं म्हणाली, ती काही मला नाही सायली म्हणाली बरं. त्यावर आता पूर्णाजी बोलते, मला ना या सगळ्यांशी बोलायचंच नाहीये. तन्वी, चल तू माझ्या खोलीमध्ये चल बरं माझ्या बरोबर. आणि आता सायली पूर्णाजीला घेऊन पूर्णाजीच्या खोलीमध्ये निघून जाते. तर आता ते निघून गेल्यानंतर अर्जुन मात्र खूप पॅनिक झालेला असतो आणि अर्जुन बोलतो की हे सगळ्या गोष्टी एवढ्या सोबत कशा हँडल कराव्या ना, मला तेच समजत नाहीये. एकीकडे पूर्णा आजीची तब्येत अशी आहे, तर दुसरीकडे हा सचिन. पूर्णा आजीची तब्येत जर ठीक असती ना, सचिनवर फोकस करता आला असता आपल्याला. त्यावर प्रताप बोलतो की हो, पण बरं झालं सायलीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. तर अस्मिता बोलते की कसं झालंय ना आपल्या घराचं, एकीकडे पूर्णा आजीची तब्येत त्या प्रियामुळे अशी बिघडली आहे आणि दुसरीकडे या सचिनने माझ्या आयुष्याचे धिंडवडे काढलेत.
तर इकडे सायली आता पूर्ण आजीला तिच्या खोलीमध्ये घेऊन आलेली दाखवली आणि तिला समजावत असते की मामी मला सायली म्हणालीच नाहीये, मी तर तुझीच तन्वी आहे. पण मग पूर्ण आजीला मात्र काही हे पटत नाही. ती बोलते की नाही अगं, मी ऐकलं ती तुलाच सायली म्हणाली म्हणून. ती असं कसं म्हणू शकते बरं? त्यावर सायली समजावते की अगं, तुझा नाही का कधी नावांमध्ये गोंधळ होतो, तसंच तर मामीचंही झालं असेल. आणि काय फरक पडतो बरं मला जर ती सायली म्हणाली तर? अगं, सायली सगळ्यांच्या अवतीभोवती असते ना नेहमी. मग ती कधी चुकून सायलीला तन्वी म्हणते, कधी मला सायली म्हणते, त्याला काय होतंय बरं? तर पूर्णाजी मात्र इथे जास्तच पॉझिटिव्ह झालेली दाखवली आता. आणि पूर्णाजी बोलते की नाही नाही, मला हे अजिबातही चालणार नाहीये. तर इकडे सगळेजण आता अस्मिताच्या खोलीमध्ये आहेत आणि अस्मिता बाळाला घेऊन खूप रडत असते. तर विमल तिला समजावते की अस्मिता ताई, तुम्ही असं रडू नका हो, बाळाला पण त्रास होईल. त्यावर अस्मिता बोलते की सचिन असं वागूच कसं शकतो? नाही, मीच मूर्ख आहे. मीच इतके दिवस विचार करत होते या गोष्टीचा. मीच खरं तर आधी निर्णय घेऊन मोकळं व्हायला हवं होतं. त्यावर आता चैतन्य देखील बोलतो की ही सगळी ना माझी चूक आहे, माझ्यामुळे झालंय हे सगळं काही. माझ्या डोक्यात विचारच आला नाही की सचिन हे या गोष्टी एवढ्या चुकीच्या वेळेने घेऊ शकतो. त्यावर अर्जुन त्याला धीर देत बोलतो की चैतन्य, यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये. अरे, तुमचं नातं किती पवित्र आहे हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर चैतन्य म्हणतो की माझ्यामुळे एका बाळाला त्याच्या बाबाशिवाय वाढावं लागणार आहे आता. त्यावर आता प्रताप बोलतो की अरे, त्याची लायकीच नाहीये बाबा होण्याची. आतापर्यंत कुठलं कर्तव्य त्याने पार पाडलंय बरं? बाबा झाल्यावर जबाबदारी संपत नाही, ती वाढते, हेच त्याला कळालेलं नाहीये. तर इकडे सायली आता पूर्ण आजीला समजावत असते, पण पूर्ण आजी मात्र काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. आणि तिला बोलते की इतके दिवस तू हरवल्यापासून लांब होतीस आणि आता तू माझ्या जवळ आहेस, मला सोडून जाऊ नकोस वगैरे. त्यावर सायली बोलते की अजिबातही नाही, आणि आता मी तुझ्या मांडीवर झोपणार आहे. तर सायली पूर्ण आजीच्या मांडीवर झोपली आहे आणि पूर्ण आजी तिला थोपटवताना दाखवली आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीला आता मळमळत असतं, पण तिला उलटी मात्र काही झाली नाही. त्यावर ती विचार करते की सकाळी पण मला त्या वासाने त्रास होत होता, आत्ता पण उलटी झाली नाहीये. आणि ती एक कसलंसं आईपणाचं पुस्तक असतं ते पाहते आता, आणि तिच्या लक्षात येतं की ती तर गरोदर आहे म्हणून हे असं काही होतंय. आणि तेवढ्यातच आता अर्जुन चिडचिड करत खोलीमध्ये येतो आणि बोलतो की डॅड ना अगदी बरोबर बोलतायत. नाही, व्हॅलिडिटी आल्याशिवाय ना एवढी मोठी मुलं जन्माला घालण्याची रिस्क, एवढी मोठी जबाबदारी ना कुणीही घेताच कामा नये. आणि सायलीला बोलतो की नाही, आपण ना आत्ता एवढ्यात तरी बेबी प्लॅन करायचं नाहीये. पण आता सायली घाबरून जाते आणि विचार करत असते की आणि जर मी आत्ताच गरोदर असेल तर आता मी ही गोष्ट त्यांना कशी सांगू? तर आता सायली ही गोष्ट अर्जुनला कशी सांगेल आणि त्याला कसं कन्व्हिन्स करेल, हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.